हाय मित्रांनो, नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं यूट्यूब चॅनेल. चॅनलवरती नवीन असतात, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागले सबस्क्राईब करून टाका. जे आपण काही व्हिडिओ पाठवील मी त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच साऱ्या व्हिडिओचा खूप आनंद घेत जाल. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओचं टायटल थंबनेल पाहून काही गोष्टी लक्षात आलेल्या असतील. मित्रांनो, आपण 4 महिन्यापासून एका विषयावरती खूप लक्ष दिलं होतं. तो विषय तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मी खूप प्रयत्न केला आणि खूप त्याच्याविषयी मी रिसर्च केला किंवा खूप काही-काही केलं. त्यावेळेस त्या प्रकरणातल्या बऱ्याचशा गोष्टी आणि बरेचसे बारकावे अगदी व्यवस्थित आणि विश्लेषपूर्वक मी ते तुम्हाला समजून सुद्धा सांगितले. आता विषय फक्त एवढाच आहे मित्रांनो, हा अध्याय संपणार कधी? किंवा संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि त्या प्रकरणातले आरोपी आणि एकूणच आता त्यांना झालेली शिक्षा आणि आता त्यांच्यावरती चाललेला खटला आणि या सगळ्या गोष्टींमधून एका आरोपीचं पलायन घडवून आणलं, घडवलं. तो आता सध्या कुठे? त्याची सध्याची सिच्युएशन काय आहे? तोच कृष्ण आंधळे आता खरंच काळाच्या पडद्याआड गेलाय का? का त्याचा अजून एक नवीन अध्याय सुरू होतोय? तो सध्या काय करतोय? त्याची सध्याची काय परिस्थिती आहे? याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर कुठेही जाऊ नका. मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं यूट्यूब चॅनल. मित्रांनो, संतोष देशमुखांना मारणारे जे काही 7-7 आरोपी होते, त्याच्यामध्ये सगळ्याचा मास्टरमाइंड म्हणून ज्यांना ओळखलं जात होतं, ते म्हणजे वाल्मिक कराड. वाल्मिक कराड हे सध्या पोलिसांच्या म्हणजे निगराणीमध्ये आहेत. पोलिसांच्या सुरक्षितेमध्ये आहेत म्हणण्यापेक्षा पोलिसांच्या एकूणच त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते सध्या अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती कोर्टात खटला चालू आहे. त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. सो हे प्रकरण खूप शांत झालेले आहे आणि या प्रकरण शांत करण्यापाठीमागे सुद्धा काही पॉलिटिशियनचा दबाव आहे का? पॉलिटिशियन्स कशाप्रकारे याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले आणि कशाप्रकारे पॉलिटिशियनचं सुद्धा याच्यामध्ये वाटोळं झालं, हे सुद्धा आपण या प्रकरणातून पाहिलेलं आहे. पण जो कृष्ण आंधळे होता, तो पहिल्यापासूनच संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकत गेला होता. कृष्ण आंधळेकडे जर आपण नुसतं एका नजरेनं पाहिलं, की हा कृष्ण आंधळे आहे, तर आपल्याला काही त्याच्याबद्दल कल्पना येणार नाही. पण ज्यावेळेस तोच या सगळ्या गोष्टींमध्ये कसा अडकत जातो, त्याचं बापू आंधळे प्रकरणामध्ये, बबन गित्ते प्रकरणामध्ये कशा पद्धतीने इन्व्हॉल्युशन आहे. तो ज्या गावचा त्याचा सदस्य होता, त्या गावामध्ये तो सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी जे काही पैसे लागतात, त्या पैशांसाठी त्यांनी केलेल्या उलाढाली असतील, मोठ्या पॉलिटिशियन्सकडून घेतलेल्या काही गोष्टी असतील, या सगळ्या एकत्र येऊन कृष्ण आंधळेवरती जोर जबरदस्ती आणि या सगळ्या गोष्टीतून त्याचं अस्तित्व संपवून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. मित्रांनो, ज्यावेळेस ही केस पटलावरती उभी राहिली, त्यावेळेस ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, आता उज्ज्वल निकम हे कोण आहे तुम्हाला माहीत असेलच. उज्ज्वल निकम यांनीच कसाबला फाशी देण्यासाठी जे काही लागते प्रोसेस, त्या प्रोसेसमध्ये त्यांनी काम केलं होतं. कसाबसारखा दहशतवादी, जो आतंकवादी होता, ज्याने 26/11च्या या सगळ्या गोष्टींमधून काम केलं होतं. 26/11ला जो काही हल्ला घडवून आणला होता, त्या हल्ल्यामध्ये याच कसाबने त्या कसाबला फासापर्यंत पोहोचवण्यासाठी उज्ज्वल निकम यांची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची राहिलेली आहे. कारण ते सरकारी वकील होते आणि त्यांनी त्याची केस पूर्णपणे हाताळलेली होती आणि त्याच्यानंतर तो फाशी जाण्यापर्यंत जो काही काळ होता, त्या कालावधीत तो सगळा विषय झालेला होता. पुढे जाऊन एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? तेही मला तुम्हाला तुमच्याकडून आवर्जून समजून घ्यायचंय, की तोच आतंकवादीची पूर्ण हिस्ट्री ज्यांना माहिती होतं तेच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे भाजपचे आता खासदारकीला उभे होते. धारावी आपला मुंबईचा जो एक मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामधून ते उभे होते आता. परंतु त्यांचा पराभव झाला. वर्षा गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड. तिथं या सगळ्या गोष्टींमधून मग आता उज्ज्वल निकमांबद्दल विश्वासार्हता काय असावी? कारण ते तर भाजपचे आहेत. इथं प्रकरण सुद्धा भाजपच्या एकूणच फेवरमधलं आहे. सो त्याच्यामुळे कृष्ण आंधळे असेल, सुदर्शन गुले किंवा वाल्मिक कराड यांना फासावरती पोहोचवण्यासाठी जो काही प्रयत्न करायला लागतो, तो प्रयत्न ॲडव्होकेट उज्ज्वल निकम करतात का? हा सुद्धा प्रश्न आहे. सुरुवातीला एकतर त्यांनी ती केस घेण्यासाठी नकार दिला होता, कारण काही गोष्टी त्यांच्या फेवरमध्ये नव्हत्या. त्यानंतरही त्यांनी देवेंद्र फडणवीस सांगतायत म्हणून ती केस घेतली. ती केस घेतल्यानंतर त्या केसमध्ये 1-2 वेळेस त्यांनी पत्रकारांसोबत चर्चा केली. त्याच्यानंतर पुढे काय झालं, हे ना त्यांना माहिती आहे, ना अजून कोणाला माहिती. त्याच्यामुळे या प्रकरणामधलं जे काही हवा होती, ती संपूर्णपणे निघून गेल्याची चर्चा होताना दिसते. त्याचबरोबर ती कृष्ण आंधळेचा मृतदेह ज्या पद्धतीनं हायवेच्या एका कडेला पडलेला म्हणजे संशयास्पद सापडला होता. परंतु तोही ओळख पटली का त्याची?
तोच कृष्ण आंधळे आहे का अजून कोणी आहे? हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं होतं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर हे प्रकरण, आता या प्रकरणाचा अध्याय संपलेला आहे थोडक्यामध्ये. कृष्ण आंधळेचा विषय आता पूर्णपणे स्टॉप झालेला आहे आणि हे प्रकरण इथपर्यंत घेऊन आणण्यासाठी आपण खूप प्रयत्न केला मित्रांनो. तुमच्यासमोर आतापर्यंत आपण जेवढे पण व्हिडिओ बनवले, त्या प्रत्येक व्हिडिओतून काही ना काही जर तुमच्यापर्यंत माहिती देण्याचा मी प्रयत्न केला. ह्या व्हिडिओमधून काही माहिती जर तुम्हाला मिळालेली नसली, तरी ह्या व्हिडिओमधून मी एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांना न्याय देण्यामध्ये कुठे कमी पडतायत का? त्यांची भूमिका नक्की कशा पद्धतीने याच्यामध्ये दिसते? हे प्रकरण कुठं आलेलं आहे आणि हे कुठं जाणार आहे? किंवा ह्याच प्रकरणातले 8-10 आरोपी त्यांना मुक्कांतर्गत कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा होणार आहे का? का थोड्या दिवसात ते सुटणार आहेत? या सगळ्या गोष्टींवरती आपण नंतर तर कधीतरी बोलूच. परंतु सध्या या विषयाबद्दल आपण इथेच थांबतोय. तुम्ही आत्तापर्यंत जे काही प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि पुन्हा एकदा जर असा काही विषय आला, तर त्यावरती आपण 100% निर्भीडपणे, बेधडकपणे पत्रकारितेचा एक स्तंभ म्हणून आपण नक्कीच त्याच्यावरती बोलू, चर्चा करू. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना नमस्कार, धन्यवाद, जय हिंद आणि जय महाराष्ट्र.